पण मंडई ही अशी पुण्याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे मंडई आणि पुणे असं वेगवेगळं आपल्याला करताच येत नाही. म्हणजे पुण्यात मंडई नाही असं आपल्याला इमॅजिन पण करता येत नाही. इतका तो आपल्या जीवनाचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे असं म्हणून. पुणेकरांची सवय माहिती आपल्याला, हाताशी लागतं आपल्याला सगळं. ऑफकोर्स खूप विरोध झाला, त्यामुळे कुठच्या कुठे तीनताड मंडईत जायचं, कोण जाणार तिथे. भाजीवाले पण म्हणले कोण येणार भाजी घ्यायला इतक्या लांब. त्याच्यामुळे खालायला कोणी तयार नव्हतं, विक्रेतेही तयार नव्हते आणि गिराईकही तयार नव्हते आणि खूप विरोध झाला मंडईला. म्हणजे आता मॅडमनी सांगितलं तसं केसरीमध्ये खूप त्याच्यावर लिहून आलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पण त्याला खूप विरोध केला. संपूर्ण देशातील एक अशी वेगळ्या प्रकारची इमारत म्हणजे ही महात्मा फुले मंडई, ज्याचे बांधकाम हे अतिशय वेगळ्या कल्पक पद्धतीने केलेले आहे. आज तिथं मेट्रो स्टेशन पण उभं केलेलं आहे. या मंडईचा इतिहास, त्याची बांधणी, त्याला का विरोध केला होता महात्मा फुले व लोकमान्य टिळकांनी आणि त्यांचंच नाव व पुतळा का उभं झाला याबद्दल सविस्तर विवेचन प्रसिद्ध स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शार्वे धोंगडे यांनी आज सर्वांना क्लब हेरिटेजच्या कार्यक्रमात दिली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नुसती ही मंडई म्हणजे भाजीपाला विकणे नाही, त्याच्या मागं काही भावना आहेत, काही वास्तुशास्त्र आहे. त्याचा हा संपूर्ण उलगडा आज छान पद्धतीने प्रस्तुत केला. उपस्थित झालेल्या सर्वांचं स्वागत करते. व्ही फाउंडेशन, एच.व्ही. देसाई कॉलेज, इतिहास विभाग आणि क्लब हेरिटेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडईची माहिती तशी बरीच लोकांना बरीच आहे. म्हणजे आत्ता मॅडमनी पण जी काय माहिती सांगितली ती आहे. 3 भागात मी बोलणार आहे मंडईबद्दल. एक थोडं आधी मंडईचा काय होतं, बाजार कसा होता, कुठे होता, मंडई का बांधली हे थोडं सांगणार आहे. दुसरा मंडईबद्दल थोडंसं सांगणार आहे. आणि शेवटी या बिल्डिंगचं पुढे काय करायचं, म्हणजे आपल्याला हेरिटेज म्हणतो आपण, सो हेरिटेजचं पुढे काय करावं याच्याबद्दल पण थोडंसं बोलणार. मध्ये मध्ये बोलतात, प्रश्न विचारला तरी चालेल. आता हे लेक्चर नाही आहे त्याच्यामुळे बरोबर. सो मंडई ही आपण म्हणजे स्पेशली जे मुलं मागे बसली आहेत किंवा मला माहित नाही मंडई कधी आली आहेत का नाही, पण ह्या वास्तू ह्या कायमच्या नसतात. म्हणजे मी परत मागच्या मुलांसाठी बोलतो की आयुष्यभर बदलत असतं आणि ह्या जुन्या वास्तू आहेत त्या आपण गृहीत करतो बऱ्याच वेळेला. म्हणजे जसं आपल्या घरी आजी आजोबा असतात त्यांना आपण गृहीत धरतो की नाही, ते असतातच, पण त्यांची गोष्ट आपल्याला माहित नसते. ते काय होते, त्यांच्या लहानपणी त्यांचं आयुष्य कसं होतं, ते पुण्यात कसं आहे किंवा ते पुण्यात शिकले कुठे, काय करत होते, नोकरी, व्यवसाय, त्यांची गोष्ट ही आपल्याला जाणून घेतली तर आपलं नातं त्यांच्याबरोबर जास्त घट्ट होतं. आणि तसंच या इमारतींचं आहे शहरातलं, की फक्त जुनी इमारत आहे म्हणून कशाला त्याला म्हणजे काय इंटरेस्ट दाखवावं मी असं वाटू शकतं मुलांना. सो त्याची गोष्ट नाही तसं ना, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण आज मंडईची गोष्ट ऐकणार आहे. तर म्हणलं कसं, मंडई ही कायमच नव्हती इथे. मंडई साधारण आता मॅडमने सांगितलं तसं 1885च्या सुमारास बांधली ही इमारत. म्हणजे आता त्याला किती वर्ष झाली, 100-150च्या आसपास आता होती. तर त्याच्या आधी पुण्यात मंडया होत्या का, मंडई म्हणजे मंडी हा शब्द आहे त्याचा ओरिजिनली म्हणजे बाजार. आणि स्पेशली भाजी आणि फळ बाजार याला मंडी म्हणतात. मंडई हा शब्द आहे. तर ह्या पुण्यात ब्रिटिश काळात नोंद झालेली आहे अशी की पुण्यात जवळजवळ 26 बाजार होते वेगवेगळे. म्हणजे त्या काळच्या ब्रिटिश काळातल्या पुण्यात साधारण 1870-80च्या दशकात आपण पाहिलं तर 26 वेगवेगळे बाजार पुण्यासारख्या छोट्याशा शहरात होते. आणि यात 5 भाजी मंडया होत्या. तर या कुठे कुठे होत्या 5 भाजी मंडया, तर पहिली मोठी सगळ्यात मंडई असायची ही शनिवारवाड्यासमोर होती. शनिवारवाड्यासमोर आत्ता जे मोठं पटांगण आहे तिथे ती मंडई भरायची.
आणि ही दररोजची भाजी मंडई होती. आणि हळूहळू मंडई वाढत वाढत फक्त ती समोरच्या पटांगणावर न राहता शनिवारवाड्याच्या भिंतींना लागून चारही बाजूनी त्या मंडईचा विस्तार झाला. आणि ही मंडई सकाळी भरायची. म्हणजे आजची मंडई ही 24 तास असते, तेव्हाची मंडई 24 तास नव्हती. तर नदीच्या बाजूनी रादर सगळे शेतकरी आजूबाजूच्या पुण्यातले आपल्या गाड्या घेऊन, म्हणजे बैलगाड्या घेऊन इथे सामान पोचवायला यायचे, भाजीपाला घेऊन यायचे, फळफळावळ घेऊन यायचे. आणि नदीच्या बाजूला होलसेल डीलर्स असायचे, तर त्या होलसेल डीलर्सला ते विकायचे. आणि मग तिथून मागे फार भिंतीपर्यंत शनिवारवाड्याच्या लागून हे रिटेल, म्हणजे आपले छोटे भाजीवाले ज्यांच्याकडनं आपण भाजी घेतो ते बसलेले असायचे. आणि यांच्यामध्ये आज पण जसे असतात तसे मधले दलाल पण होते. सो होलसेलर्स कडनं दलाल घ्यायचे, दलालांकडनं ते रिटेलर्सला जायचं आणि मग लोक आपले भाजीपाला घ्यायचे. हे सकाळी 4 वाजता सुरू व्हायचं. सो 4 ते 6 हा होलसेलर्सचा साधारण वेळ होता, जो आज पण आहे. म्हणजे ही खूप पद्धत बदलली असं नाही. 4 ते 6 मध्ये ही सगळी हा सगळा व्यवहार व्हायचा. आणि मग 6 ते 11 ही मंडईची ऍक्च्युअल वेळ होती, लोकांनी खरेदी करायची. आणि 11 वाजता मंडई संपायची. म्हणजे सकाळी उठायचं नाहीत लवकर, त्यांच्या भाजीचं काय खरं नव्हतं. आता आपण कधी पण जाऊन घेऊ शकतो. तेव्हा मंडई 11 वाजता संपायची. कोण कोण यायचं मंडईत भाजी घ्यायला? तर म्हणजे जर का समाजाचा विचार केला तर जे मध्यमवर्गीय होते यातले जनरली पुरुष भाजी घ्यायला यायचे, ते अजूनही येतात मला वाटतं. तर ते यायचे. कनिष्ठ जो वर्ग होता, शेतकरी वर्ग होता किंवा कामगार वर्ग होता, यातल्या स्त्रिया भाजी घ्यायला यायच्या. आणि जे उच्चभ्रू होते, ज्यांच्याकडे नोकर चाकर होते, त्यांचे नोकर भाजी घ्यायला यायचे. सो असे हे वेगवेगळ्या प्रकारची गिऱ्हाईकं आपल्याला त्या मंडईत सापडायची. सो सरसकट जस्ट मंडईत फिरायला येतात, आता तसं फिरायला येत नव्हते, फक्त भाजी घेण्यासाठी मंडईत येत होते. तिथे मंडईत पार्किंग पण होतं त्या. म्हणजे आता जे सकाळ ऑफिस आहे त्या बाजूच्या बुरुजाच्या मागे गाड्या लावायला जागा सोडलेली असायची. सो हातगाड्या असतील की बैलगाड्या असतील, टांगे असतील, हे सगळं पार्किंग त्या सकाळ ऑफिसच्या बाजूला असायचं. ही दररोजची मंडई होती. तसा एक आपण त्याला जुना बाजार म्हणू, तसा पण भरायचा दुपारनंतर 2दा आठवड्यातनं. बुधवारी एक भरायचा मला वाटतं आणि रविवारी एकदा भरायचा. तो आत्ता जिजामाता बाग आणि हा गणेश दरवाजा आहे त्याच्या साधारण साईडला भरायचा. त्याच्यात जुनं फर्निचर असेल किंवा पुस्तकं असतील. कॅम्प मधले बाजारातले, म्हणजे कॅम्प मध्ये एक बाजार होता वेगळा, सदर बाजार म्हणून, ज्याला आपण आज ईस्ट स्ट्रीट, मेन स्ट्रीट म्हणतो, किंवा शिवाजी मार्केट आहे, हा बाजार होता सगळ्या कॅम्प मध्ये. सो तिथे मिळणाऱ्या वस्तू ज्या इकडे मिळत नाहीत, अशा वस्तू विकणारे लोक ह्या 2 दिवसाच्या बाजारामध्ये शहरात यायचे. सो असा हा 2 दिवसाचा बाजार पण दुपारनंतर भरायचा. आणि त्याच्याही अधिक मंडईच्या जागी, म्हणजे शनिवारवाड्याच्या समोर गुरांचा बाजार पण भरायचा. पण तो नंतर भांबुर्ड्याला शिफ्ट झाला, म्हणजे पलीकडे. आता कॉर्पोरेशन जिथे आहे, सिम्बॉलिक का मला माहित नाही, पण कॉर्पोरेशन जिथे आहे तो गुरांचा बाजार तिकडे गेला भांबुर्ड्यामध्ये. सो अशी ही मंडई सगळी शनिवारवाड्याच्या आसपास होती. दुसऱ्या मी म्हटलं तसं काही काही बाजार होते. तसा एक बाजार इथे पलीकडे ह्या रस्त्याने गेलं की एक दुर्जनसिंग पागा म्हणून जागा आहे. आता ओळखू येण्याच्या पलीकडे आहे ती, पण जागा आहे. तिथे एक मंडई भरायची. आणि एक भाजीआळी म्हणून खाली रविवारात एक आळी आहे, तिथे मंडई भरायची. बुधवारात एक छोटीशी मंडई होती. सो अशा ह्या 4-5 फक्त मंडया तिथे होत्या. मोठी सगळ्यात जी मंडई होती, मी तसं म्हटलं ही शनिवारवाड्या समोर करायची. मंडई संपल्यानंतर कॉर्पोरेशन होतं तेव्हा पण
सो कॉर्पोरेशन तेव्हा साफसफाई करायला त्यांच्या गाड्या यायच्या, पाणी मारायचे ते साफसफाई करून सगळी, आणि परत दुसऱ्या दिवशीसाठी ग्राउंड तयार करून द्यायचे. सो पण हळूहळू काय की गर्दी वाढायला लागली, न्यूसन्स वाढायला लागला, कचरा वाढायला लागला. सो तेव्हाच्या कॉर्पोरेशनने असा विचार केला की मंडई आता थोडीशी गावाच्या बाहेर शिफ्ट करायला पाहिजे, कारण ही खूप गर्दी होते गावाच्या मध्ये. कारण तसं शनिवारवाडा गावाच्या मध्ये होतं तेव्हा. सो दुसरी कुठली तरी जागा आपल्याला मंडईच्या बाहेर पाहिजे, म्हणून मंडई शिफ्ट करायचं ठरलं. आणि मग कॉर्पोरेशननेच ही जागा साधारण 8 एकर जागा इकडे विकत घेतली. आता इथे का विकत घेतली तर त्यावेळेच्या पुण्याचा विचार केला तर हे पुण्याबाहेर होतं. सो याच्या मागे जर का तुम्ही बघितलं तर सगळ्या बागा होत्या, म्हणजे नातूंच्या बागा होत्या. नातूबाग अजूनही म्हणतो आपण. तर नातूंची खूप मोठी जमीन होती, इकडे बागा होत्या, आणि त्याच्या मागे अजून टिळक रोडच्या पलीकडे तर आपल्याला माहिती आहे हिराबाग टाउन हॉल होता, आणि त्याच्या मागे तळ होतं. मोठ्याच्या मोठ्या पर्वतीच्या खालपर्यंत हे तळ होतं तिथे, जिथे आता सारसबाग छोट्या प्रमाणात आहे. सो तळ सारसबाग येऊन बरंच मोठं होतं, पण आता सारसबाग उरली आहे तिथे तळ होतं. सो हा तळ्यातला गणपती होता तो. सो हा गावाबाहेरचा भाग आहे. शुक्रवार पेठ होती ह्या बाजूला, आणि पुढच्या बाजूला सदाशिव पेठ आहे. पण इकडचा हा संपूर्ण जो नवीन भाग आहे, आपण याला काय म्हणतो आता, बाजीराव रोडच्या पश्चिमेचा, हा पूर्ण मोकळा होता. आणि मोकळा होता याच्या अजून खुणा काय सांगतो आता, म्हणजे ह्याच्याहून जुनं सुद्धा इथे तुळशी बाग आहे, किंवा विश्राम बाग वाडा आहे, खालती बेलबाग आहे. म्हणजे हे काय, हे बागा आहेत, त्या फार्म हाऊसेस आहेत. त्यावेळेच्या लोकांची ही फार्म हाऊसेस आहेत की ज्यांचे वाडे अगदी गावात होते, त्यांना थोडंसं गावाबाहेर मोकळ्या जागेत बागेमध्ये घर बांधून शांतपणे राहायला असे हे काय वेगवेगळे स्थळ आहे. सो हा फार्म हाऊसेसचा एरिया आहे गावाबाहेरचा, म्हणून मंडई इथे शिफ्ट करायचं ठरलं की ती थोडीशी गावाबाहेर जाऊ दे. आता पुणेकरांची सवय माहिती, आपल्याला हाताशी लागतं आपल्याला सगळं. ऑफकोर्स खूप विरोध झाला, त्यामुळे कुठच्या कुठे तीनताड मंडईत जायचं, कोण जाणार तिथे. भाजीवाले पण म्हणले कोण येणार भाजी घ्यायला इतक्या लांब. त्याच्यामुळे खालायला कोणी तयार नव्हतं, विक्रेतेही तयार नव्हते, आणि गिराईकही तयार नव्हते, आणि खूप विरोध झाला मंडईला. म्हणजे आता मॅडमनी सांगितलं तसं केसरीमध्ये खूप त्याच्यावर लिहून आलं. ज्योतिराव फुल्यांनी, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पण त्याला खूप विरोध केला. एकतर खर्च याचा प्रपोज होता जवळजवळ 3 लाख रुपये. आता हे 3 लाख रुपये हे जास्ती का कमी हे कसं ओळखायचं मी सांगतो तुम्हाला. खर्च याचा प्रपोज होता जवळजवळ 3 लाख रुपये. आता हे 3 लाख रुपये हे जास्ती का कमी हे कसं ओळखायचं मी सांगतो तुम्हाला. की साधारण भाजीवाला तेव्हा किती कमवायचा असं आपण बघू की एका दिवसात भाजीवाला किती कमवायचा. तर साधारण 4 ते 8 आणे ही त्याचा काय कमाई होती. म्हणजे 50 पैसे ही त्याची दिवसाची कमाई होती. जो मधला एजंट होता त्याची कमाई साधारण 1 ते 2 रुपये होती. तर ह्या स्केलला आपण विचार करू की 3 लाख रुपयाची मंडई या लोकांसाठी बांधायची म्हणजे हा अवास्तव खर्च आहे वाटणं खूप साहजिक आहे. सो कॉर्पोरेशन मध्ये पण खूप विरोध झाला, पेपर मध्ये पण खूप विरोध झाला, लोकांनी डेमॉन्स्ट्रेशन केले. आजच्या सारखं कोणी तर काय बदललेले नाहीये. सो हा सगळा विरोध आणि महापालिकाही बदलली नाही. महापालिकेने तो मोडून पण काढला. म्हणजे काही काही पोलीस ऍक्शननी मोडून काढला, काही काही इन्सेंटिव्हच्या स्कीम्स देऊन मोडून काढला, बायकांसाठी एक इन्सेंटिव्हची स्कीम काढली. मग आधी डिक्लेअर केलं की इकडे भाडं घेणार नाही. भाडं घेणार नाही म्हटल्यावर लोकांच्या लक्षात आलं की भाडं घेणार होते म्हणजे तिथे तर फुकट होतं. मग अजून विरोध चालू झाला की भाडं घेणार नाही म्हणजे काय, भाडं नाहीच घ्यायला पाहिजे ना, तिथे तर फुकट होतं, इथे भाडं देऊन कोण जाणार. पण हा सगळा विरोध जवळजवळ 2 वर्ष मोडत तिकडनं लोकांना हटवत इथे फायनली हे गाळे लोकांना ऑक्युपाय करायला लावले. असं म्हणू की ती मंडई फोर्सिबली तशी नाखुशीने इथे आली. आणि
2 वर्ष ऍक्च्युअली कॉर्पोरेशननी म्हणलं की नाही भाडं घेत, पण 2 वर्षानंतर भाडं पण घ्यायला लागले आणि मग लिलाव पण करून टाकला गाळ्यांचा. म्हणजे मग भाडं न देता ऍक्च्युअली गाळे मालकीचे लिलावाने करून टाकले. सो अशी ही इकडून इकडे मंडई आली गावाच्या बाहेर. लोकांनाही सवय झाली. लोकांना आता तर म्हणजे मला माहिती आहे लोक फार कर्वेनगरहून, हडपसरहून, बाणेरहून पण मंडईत दर रविवारी येणारे लोक आहेत. इतकी ती मंडईची आपल्याला आता सवय झालेली आहे. हळूहळू शहर जसं वाढलं तसं ती मंडई गावाच्या मध्ये आली आणि गावाच्या मध्ये हे अजून एक याचं इंडिकेशन काय आहे की हा सेंट्रल जागा आहे, सगळ्यांना लोकांना जमायला सोपी आहे. आणि पुण्यात एखादी गोष्ट झाली म्हणजे ती मंडईत झाली म्हणजे पुण्यात झाली असं एक आपल्याला काय असोसिएशन तयार होतं. ते कसं होतं तर मंडईत वेगवेगळ्या सभा व्हायला लागल्या. पॉलिटिकल लोक सभा घेतात हे कायम मोक्याच्या ठिकाणी घेतात की नाही, म्हणजे मग समजावं की हे ठिकाण महत्वाचं आहे. सो तशा सभा मंडईमध्ये व्हायला लागल्या. महात्मा गांधींची सभा इथे झालेली आहे, जवाहरलाल नेहरूंची सभा इथे झालेली आहे, पुढच्या काळात आचार्य अत्रेंच्या सभा झालेल्या आहेत, जिद्यांची सभा झालेली आहे, असे मोठ्या मोठ्या लोकांच्या इथे सभा झालेल्या आहेत. सो पॉलिटिकल सभा आणखीन सांस्कृतिक कार्यक्रम. मंडईचा गणपती मला वाटतं 1895 साली पहिल्यांदा बसला. सो गणपती उत्सव चालू झाला तेव्हा त्या काळात. सो हे सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या भाजी मंडई बरोबर येणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आणि मंडईत जायला युजली कोणी बघत नाही ना की असं का करावं मंडई. पण ही एक प्लेस ज्याला आपण म्हणतो की महत्वाची जागा, शहराची महत्वाचं व्यासपीठ हे मंडईचं व्यासपीठ झालं. आणि हे अगदी आत्तापर्यंत होतं. आजची पण आपली गणपतीची मिरवणूक इथून निघते टिळक पुतळ्यावर. सो ही महत्वाचं सेंटर आहे पुण्याचं, ही जागा आहे. मला नक्की माहित नाही पण हळूहळू ह्याला लोकांनी मंडई विद्यापीठ असं सुद्धा म्हणलंय. कारण इथे फक्त उलाढाल होत नाही, हे सांस्कृतिक राजकीय उलाढाल सुद्धा होते. कोणीतरी पुलंनी म्हणले असं म्हणतात, मला माहिती नाही रेकॉर्ड, पण त्याला मंडई विद्यापीठ असं सुद्धा नामकरण लोकांनी केलेलं आहे. इथे अनेक कार्यकर्ते तयार झालेले आहेत, आपल्याला माहिती आहे पॉलिटिकल लीडर्स तयार झालेले आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातले तयार झालेले आहेत. सो अशी ही आपल्या काय जीवनाचा हळूहळू भाग झालेली ही इमारत आहे, ही जागा आहे. सो इमारत ही फक्त इमारत न राहता ती जागा बनते, ती एक खूण बनते, शहराची ओळख बनते. तसं आज मंडईचं आपल्या म्हणजे पुणेकरांच्या जीवनातलं हे अस्तित्व आहे. इंडिव्हिज्युअल मला माहिती नाही पण पुणेकरांच्या सार्वजनिक जीवनातलं त्याला हे महत्व आहे. सो अशी ही मंडईची जी इमारत आहे याच्यात पण काही खासियत आहे. सो त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो की अशी मंडई आपल्याला भारतात दुसरीकडे बघायला मिळत नाही. म्हणजे ही ह्या प्रकारचं जे डिझाईन आहे हे युनिक डिझाईन आहे. याचे काय थोडेफार व्हेरिएशन्स वाले मॉडेल्स किंवा हे इथून आलं असेल असं बघायला मिळतं. पण ह्या एक्झॅक्ट डिझाईनचं मार्केट भारतात दुसरीकडे नाही. हे सांगायच्या 2 कारणं आहेत की जेव्हा ब्रिटिश लोक हे बांधत होते 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश लोकांनी पुण्यात अनेक इमारती बांधल्या. म्हणजे साधारण 1860-65 नंतर पुण्यात ब्रिटिशांनी खूप बांधकाम केलं. म्हणजे आधी कॅन्टोन्मेंट साईडला केलं आणि नंतर शहरात पण केलं. सो 1860 ते साधारण 1920-25 पर्यंत खूप सार्वजनिक इमारती या ब्रिटिश लोकांनी पुण्यात बांधल्या. आणि तेव्हा ब्रिटिश आर्किटेक्ट्स पण होते. म्हणजे आत्तासारखीच इमारत बांधायची पद्धत होती. ती आर्किटेक्ट्स होते, इंजिनियर्स होते आणि PWD हे खातं पण होतं. आणि PWD खात्याबद्दल जी काय आज आपल्याला साधारण कल्पना आहे तीच सेम कल्पना तेव्हा पण PWD खात्याबद्दल होती. सो PWD खातं होतं. इंजिनियर्स, गव्हर्नमेंटचे इंजिनियर्स पण होते, प्रायव्हेट आर्किटेक्चर फर्म्स पण होत्या, कॉन्ट्रॅक्टर्स होते आणि रेग्युलर टेंडर काढून कॉन्ट्रॅक्ट देऊन ह्या बिल्डिंग्स बांधल्या जात होत्या.
ज्या सार्वजनिक बिल्डिंग्स होत्या एस्पेशली PWD बांधायचे त्यांच्यासाठी टाईप प्लॅन्स मिळायचे. म्हणजे पुस्तकं छापायचे तेव्हा की घरांचे काय 100 नकाशे किंवा लायब्ररी बिल्डिंगसाठीचे 100 नकाशे अशी पुस्तकं होती तेव्हा. सो त्याला टाईप डिझाईन्स म्हणतात की नवीन काही डोकं चालवायची जरूर नाही, डिझाईन दिलेलं आहे ते फक्त तुम्ही बांधा. सो अशी टाईप डिझाईन्सची अनेक मार्केट्स भारतात बांधलेली आपल्याला सापडतात. पण मंडईचं हे टाईप डिझाईन नाही. सो मंडई असा टाईप डिझाईनच्या कुठल्याही आपल्याला पुस्तकात हे डिझाईन सापडत नाही, म्हणून हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता मंडई मग डिझाईन कोणी केली? वेगळा आर्किटेक्ट होता का कॉन्ट्रॅक्टरलाच देऊन टाकलं होतं आणि त्यांनी केली? आर्किटेक्टचं नाव कुठेही मंडईच्या नाहीये. वासुदेव बापूजी कानेटकर हे पुण्यातलेच, कानेटकर वाडा विश्रामबाग वाड्याच्या जस्ट मागच्या बाजूला आहे. हे पुण्यातलेच कॉन्ट्रॅक्टर होते आणि ते PWDची अनेक कामं करायचे. म्हणजे मुंबईतल्या अनेक इमारती, मुंबईतल्या कशाला भारतभर त्यांनी बांधले. त्यांनी ब्रह्मदेशात बांधले, कराचीत बांधले, सगळीकडे कामं केलेली आहेत त्यांनी ब्रिटिश सरकारच्यासाठी. म्हणजे सरकारचे कॉन्ट्रॅक्टर होते ते. तर त्यांना ही इमारत बांधायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि मोस्टली असंच झालं असेल की मग त्यांनीच डिझाईन ठरवलं आणि या प्रकारची इमारत बांधून दिली. त्यांनी बांधलेल्या अनेक इमारती पुण्यात आज आहेत प्रसिद्ध. अगदी इथे समोर जवळ म्हणजे नगरवाचन मंदिराची इमारत त्यांनीच बांधलेली आहे आणि मोस्टली डिझाईन पण त्यांनीच केलेली आहे. फर्ग्युसन कॉलेजची जी मेन बिल्डिंग आहे ती इमारत पण त्यांनीच बांधलेली आणि मोस्टली परत त्यांनीच डिझाईन केलेली आहे. कारण ह्या त्यांच्या इमारतींना आर्किटेक्ट वेगळा सापडत नाही. बऱ्याच इमारतींची जिथे ब्रिटिश आर्किटेक्ट्सनी काम केलेलं आहे तिथे त्यांची नोंद आहे. या बिल्डिंगच्या आर्किटेक्टची नोंद नाही याचा अर्थ कानेटकरांनीच ती डिझाईन केलेली आहे असं आपण धरून चालायला हरकत नाही. सो त्यांच्या अनुभवातनं ते स्वतः ट्रेंड इंजिनियर नव्हते. त्यांना नंतर मानद पदवी दिली सरकारने, कारण त्यांनी इतक्या मोठ्या बिल्डिंग्स बांधल्या. ते नंतर शिकवायला पण जात होते, पण ते स्वतः ट्रेंड इंजिनियर नव्हते. सो अशा ह्या कानेटकरांनी बिल्डिंग बांधलेली आहे. आता ही बिल्डिंग बांधायची कशी? कारण असंही आपण एक विचार करू की सार्वजनिक जेव्हा मी म्हणतो बिल्डिंग्स ब्रिटिशांच्या काळात या बांधल्या गेल्या, तर बऱ्याच या बिल्डिंग आधी अस्तित्वातच नव्हत्या. म्हणजे बाजाराची बिल्डिंग ही अशी काही संकल्पना आपल्याकडे आधी नव्हते. म्हणजे आपल्याला आठवतं का की पेशव्यांनी कुठल्या तरी बाजाराची बिल्डिंग बांधली किंवा लायब्ररीची बिल्डिंग बांधली किंवा थिएटरची बिल्डिंग बांधली. ह्या बिल्डिंग आपल्याकडे नाहीच आहेत. या काळातल्या ह्या नवीन बिल्डिंग्स आहेत. सो ह्या कशा बांधायच्या हा एक प्रश्न असतो की म्हणजे आपल्याला आज माहिती आहे की मार्केट बांधायचं तर कसं बांधायचं, स्टेशन बांधायचं तर कसं बांधायचं. पण स्टेशन जेव्हा पहिल्यांदाच आलं तेव्हा स्टेशन दिसायला कसं पाहिजे हा प्रश्न पडणार आहे ना साहजिकच. ही बिल्डिंग कशी दिसते बाबा, कशी दिसायला पाहिजे. ब्रिटिशांच्या काळात अजून एक गोष्ट होती, म्हणजे हा प्रश्न युरोपातही होता. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा ह्या बिल्डिंग नव्यानेच आल्या, साधारण 18व्या शतकात. आपल्या थोड्याशा आधी आल्या, पण 18व्या शतकात हा प्रश्न त्यांनाही पडत होता या सगळ्या नवीन प्रकारच्या बिल्डिंग दिसायला कशा पाहिजे. आर्किटेक्चर हे फार एका प्रकारे प्रभावी माध्यम आहे किंवा व्हिज्युअल माध्यम आहे. आपल्याला इमारत दिसते आणि आपण आत्ता सुद्धा कसं म्हणतो की हे आर्किटेक्चर आमचं आहे आणि हे त्यांचं आहे. आपण म्हणतो की नाही मराठा आर्च असं आपण म्हणतो. आता तर आर्चमध्ये मराठा काही आहे का, पण म्हणतो आपण की ही मराठा आर्च आहे. त्यामुळे आपण सगळीकडे मराठा आर्च लावायचो. सो आर्किटेक्चरमध्ये ही पॉवर आहे की एखाद्याची आयडेंटिटी त्याला जोडू शकतो आपण. आणि म्हणजे एखादी छोटी कम्युनिटी नाही, अख्खा देश एखाद्या टाईपच्या आर्किटेक्चरमध्ये त्याची आयडेंटिटी बघायला लागतो. आणि तसं ऍक्च्युली इंग्लंडमध्ये झालं 18व्या शतकात किंवा 19व्या शतकातही. इंग्लंडला असं वाटायला लागलं, आता त्याची हिस्ट्री आपण नको बघायला, पण ब्रिटिश लोकांना असं वाटायला लागलं की गॉथिक आर्किटेक्चर, त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलीन, पण गॉथिक आर्किटेक्चर हे खरं इंग्लिश आर्किटेक्चर आहे.
म्हणजे इंग्लिश बिल्डिंग बांधायची असेल, आमची बिल्डिंग वाटली पाहिजे असेल कुठेही जगात, कारण तेव्हा त्यांचं जगभर राज्य होतं, तर जगात ब्रिटिश बिल्डिंग म्हणून ओळखायची असेल तर ती गॉथिक शैलीत पाहिजे. आता ही गॉथिक शैली आली कुठनं, तर गॉथिक शैली आली 12व्या शतकात आणि साधारण 1150 ते 1200 या सुमारास गॉथिक शैलीचा उदय झाला फ्रान्समध्ये, इंग्लंड नाही. ही पण गंमत असते आर्किटेक्चरची की कोण कुठलं आर्किटेक्चर स्वतःच म्हणत. जसं मराठा आर्ट बद्दल म्हणलं, मराठा आर्टची शहाजहानी आर्ट आहे, शहाजहानने ती पॉप्युलर केली ऍक्च्युली इस्लामिक आर्किटेक्चरमध्ये, आपण त्याला मराठा आर्ट म्हणतो. तसंच गॉथिक शैली ही विकसित झाली फ्रान्समध्ये, इंग्लिश लोकांनी त्याला स्वतःची आयडेंटिटी म्हणून समजली आणि इंग्लिश लोकांनी जेव्हा स्वतःचं पार्लमेंट बांधलं, आता जे आपण बिग बेन आणि त्यांची पार्लमेंट बिल्डिंग बघतो, ती कॉम्पिटिशन होती तेव्हा, ती पार्लमेंटच्या डिझाईनची कॉम्पिटिशन होती. त्याच्यात इसेन्शियल असं गोष्ट म्हणली होती की ही बिल्डिंग गॉथिक शैलीत असली पाहिजे. हा कॉम्पिटिशनचा एक इसेन्शियल भाग होता की गॉथिक शैलीतलंच डिझाईन सबमिट करा, कारण इंग्लिश पार्लमेंट हे गॉथिकच असायला पाहिजे. त्यामुळे ब्रिटिशांनी आपल्या इथे ज्या बिल्डिंग झाल्या, मुंबईत आपण गेलो तर अगदी विटी स्टेशन असू देत किंवा ज्या मुंबईतल्या सगळ्याच आपल्याला बिल्डिंग दिसतात, या बऱ्याचशा गॉथिक शैलीत बांधलेल्या बिल्डिंग आहेत. पुण्यातल्याही बिल्डिंग पाहिल्या आपण याच्या सकट, तर त्या इसेन्शियली गॉथिक शैलीत आहेत. ही गॉथिक शैली इतकी ब्रिटिशांबरोबर आपण पण काय असोसिएट केली होती की ही ब्रिटिश म्हणजे गॉथिक शैली, की तुम्ही जर का इथून जवळच तापकीर गल्ली दगडीवाडा म्हणून आहे, तो दगडीवाडा पाहिला नगरकरांचा, तर नगरकर वकील होते, ब्रिटिशांच्या कोर्टात काम करत होते, अशील त्यांचे ऑब्व्हियसली वेगवेगळ्या प्रकारचे होते. सो ब्रिटिशांशी असोसिएशन दाखवायला त्यांनी त्यांच्या वाड्याचा पूर्ण समोरचा एलिव्हेशन म्हणजे आपण ज्याला म्हणतो, हे दगडी गॉथिक शैलीत बांधलेला वाडा आहे तो. सो इतकं आपण ती शैली ब्रिटिशांबरोबर काय असोसिएट केली होती, जोडलेली होती. तर त्यामुळे ह्या बिल्डिंगला ती शैली वापरणं हे खूप ऑब्व्हियस होतं, म्हणजे दुसरा चॉईसच नव्हता असं म्हणू आपण, की हे खूप साहजिकच होतं की बिल्डिंग बांधायची ती गॉथिक शैलीतच बांधायची. त्या गॉथिक शैली म्हणजे काय, तर काही काही याच्यात काय म्हणायचं असं टिपिकल त्याचे फीचर्स असतात की मागे आपण पाहिलं तर कमानी येतो या भिंतीवर, म्हणजे ही ओपन कमान नाही, आता ती मध्ये बांधलेली आहे, पण इथे मागे दोन कमानी आहेत. तर युजली कमान पाहिली तर आपण गोल कमान असते, अर्धगोल कमान असते. जेव्हा ही कमान उंच होते अर्धगोलापेक्षा आणि वरती टोकाला जाऊन मिळते, अशी टोक म्हणून मिळते, ही टिपिकल ही गॉथिक शैलीची कमान आहे. ती का आली वगैरे आता आपण त्याच्यात नको पडायला. आपण आतमध्ये चक्कर मारूया, मी आधी बोलतो मग चक्कर मारूया आपण. आत जाऊच ऍक्च्युली, म्हणजे दाखवता येईल काही काही गोष्टी. सो ही गॉथिक शैलीची एकदम टिपिकल खूण आहे की या टोकदार कमानी जिथे आपल्याला दिसतात ही गॉथिक बिल्डिंग डोळे मिटून म्हणावं. अजून इथे दिसणारं दुसरं फीचर म्हणजे ते वरती जे काय फ्लॉवर पॉट आहे, तो पण गॉथिक शैलीत आपल्याला टिपिकली बघायला मिळतो. त्याला फिनियल असं म्हणतात इंग्लिशमध्ये, पण युजली तिथे वरती अननस असतो किंवा कणीस असतं किंवा कुठलं तरी फूल असतं. आता ती जी खालची पानं आहेत ही अकॅन्थस म्हणून युरोपमधले खरं तर मेडिटेरेनियन भागात येणारं हे झाड आहे आणि हा अकॅन्थस फार पानं आपल्याला ताजमहाल मध्ये सुद्धा दिसतात. म्हणजे इतका त्यांचा आर्किटेक्चर मध्ये जगाचा प्रभाव आहे की इतकी सुंदर आहेत पानांची स्टाईल की ती मुघलांच्या ह्याच्यात सुद्धा आपल्याला दिसते, पण ती ऍक्च्युली ग्रीक रोमन आर्किटेक्चर मधनं आलेली आहे साधारण 2-2,500 वर्षापूर्वीपासून. सो ती अकॅन्थसची पानं आणि त्याच्यावरचा तो जो काय गोळा आहे हा टिपिकली गॉथिक शैलीत आपल्याला हे सगळ्या टोकांवर असे लावलेले दिसतात. सो ही एक गॉथिक शैलीची अजून वैशिष्ट्य आहे. गॉथिक शैलीत बांधलेली आपली युनिव्हर्सिटीची इमारत आहे किंवा सेंट पॉल्स चर्च म्हणून जीपीओच्या मागे एक चर्च आहे ज्याच्यात खूप गॉथिक छान फीचर्स आपल्याला बघायला मिळतात.
त्याच्यात अजून एक फीचर असतं जे इथे ऍक्च्युअली नाहीये. इथे असा हा पावसाचं पाणी खाली नाही याला पाईप आहे, जुनेच पाईप आहेत ते. सेम पाईप आपल्याला युनिव्हर्सिटीत पण दिसतो. तर ह्या पाईप मधनं आत्ता जे एक असा तो भिंतीतनं असा खुपसून पाईप आलेला आहे, त्याच्या जागी गॉथिक शैलीत युजली तोंड असतं. म्हणजे आपल्या जसं गाभाऱ्याला गोमुख असतं तसं गॉथिक शैलीत वेगवेगळ्या प्राण्यांची तोंड असतात तिथे. सो त्याला गार्गॉइल असं म्हणतात. म्हणजे काय, मेंढी असेल, हत्ती असेल, कुठला तरी इमॅजिनरी असा ड्रॅगन सारखा प्राणी असेल, वाघ असेल, मासा असेल, असे अनेक प्राणी आपल्याला युनिव्हर्सिटीत हे दिसतात सगळे. युनिव्हर्सिटीत कधी गेलात किंवा मी म्हणलं तसं सेंट पॉल चर्चला गेलात तर ते जरूर बघा. वेगवेगळ्या छान इंटरेस्टिंग प्रकारचे प्राणी दिसतात ज्यातनं पाणी येणं अपेक्षित आहे. सो हे गॉथिक शैलीचं अजून एक वैशिष्ट्य आहे. गॉथिक शैलीचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे खूप उंच छप्र, टॉवर्स आणि खूप उंच छप्र. आता इतकं उंच छप्पर आहे, आता इथनं दिसत नाहीये पण आपण नंतर साईडने बघू. मंडईचं तुम्हाला छप्पर माहित असेल की असं खूप त्याला उतार आहे. आता एवढा उतार लागतो का आपल्याला? म्हणजे आपली जर का उतरती छप्र आपल्या इथे पण आहे, पण पाहिली तर साधारण असा उतार असतो आपल्याला की पावसाचं पाणी जावं इतकाच उतार असतो. याचं छप्पर असं आहे. हे का बरं आहे? तर हे युरोपमध्ये बर्फ पडतो आणि एवढ्या उतारावरनं बर्फ सरकत नाही. तो बर्फ सरकायला उतार उंच लागतो. तर तो उतार हा युरोपमधनं आलेला आहे. सो आपल्या इथे इतक्या उताराची जरूर नाही, पण तो टॉवर आणि उंच त्याची छप्र हा युरोपमधनं आलेला स्टाईलचा भाग म्हणून आलेला आहे. तो आपल्या इथे जरूर आहे का फंक्शनली तर नाही, पण तो स्टाईलचा भाग म्हणून इथे आलेला आहे. घंटीपणे हो. आता ह्या काळाचा आपण विचार केला तर गॉथिक शैली जेव्हा मी म्हणलं 12व्या शतकात ऍक्च्युअली उदयास आली, नंतर ती लयाला पण गेली. 15व्या शतकापर्यंत गॉथिक शैली बांधणं बंद झालं युरोपमध्ये. आणि मग साधारण परत 18व्या 19व्या शतकात जेव्हा या नवीन इमारती बांधायला लागले, मी तुम्हाला म्हणलं तसं इंग्लिश लोकांना वाटायला लागलं की ती ओरिजिनल गॉथिकच आपण आपली आयडेंटिटी आहे त्यात बांधलं पाहिजे. म्हणून त्या गॉथिक शैलीचं रिव्हायवल म्हणतो आपण, पुनरुज्जीवन युरोपमध्ये झालं. आणि हे पुनरुज्जीवित गॉथिक आपल्याला इथे दिसतं. म्हणजे 800 वर्ष गॉथिक शैलीत बांधत होते का तर नव्हते बांधत, तेही विसरले. 18व्या 19व्या शतकात त्यांना वाटलं की अरे आपले पूर्वज जे बांधत होते ते भारी होतं, ते आपलं आहे, तर त्याच्यात आपण बांधलं पाहिजे त्या शैलीत. म्हणून ते तिथे बांधायला लागले. आणि ऑब्व्हियसली इथेही त्यांचीच कॉलनी असल्यामुळे इथे पण ती गॉथिक शैली रिव्हायवल या स्वरूपात, पुनरुज्जीवन या स्वरूपात ती इथे आली. पुनरुज्जीवन जेव्हा होतं तेव्हा शैली तशीच्या तशी येत नाही, ती त्या काळाला धरून आपल्याला काय सुसंगत, काळ सुसंगत म्हणून पण कशी करून येते. पूर्वी दगडात सगळं बांधकाम होत होतं. मंडईच्या आता तुम्ही बघितलं तर बाहेरच्या सगळ्या भिंती दगडी आहेत, पण ह्या स्पेसच्या भिंती सोडल्या तर मंडईला ऍक्च्युअली आत भिंतच नाहीये. सो आत भिंत नसायचं एक कारण हे की वारा आणि ऊन हे खेळता असलं पाहिजे. ब्रिटिशांना भारतात वारा आणि ऊन याचा खूप त्यांनी विचार केलाय. विचार कशासाठी केलाय तर वेगवेगळ्या कारणांसाठी केलाय. एक तर ते अनकम्फर्टेबल होते कारण हे उकडण्याची गोष्ट, म्हणजे ही गरम हवा आहे त्यांच्यासाठी. म्हणजे आपल्याला जरी कोणा खूप प्लेझंट वाटत असलं तर ब्रिटिश लोकांच्यासाठी गरम हवा आहे. सो व्हेंटिलेशन कसं राहील कंटिन्युअस, हा एक त्यातला भाग आहे. दुसरं म्हणजे ह्या काळाचा परत आपण विचार केला तर आपल्याकडे सुद्धा मंडईच्या साधारण नंतर प्लेगची साथ आली आणि या साथी आपल्या इथे येतच होत्या. सेम साथी हा युरोपमध्ये सुद्धा होत्या. मलेरियाची साथ असायची, प्लेगची साथ असायची, डायरियाची साथ असायची. आणि या साथीच्या रोगात अनेक लोक दगावत होते, औषधं नव्हती. दूषित हवा ह्यानी रोगराई पसरते इतकंच अंडरस्टँडिंग होतं. आणि रोगराई पसरायची नसेल तर दूषित हवा नको. सो
सो दूषित हवा नको असेल तर कंटिन्युअस वारं यायला पाहिजे, हवा एका ठिकाणी थांबली नाही पाहिजे, वास घाण एका ठिकाणी आला नाही पाहिजे. म्हणून ब्रिटिश लोकांची ज्या सगळ्या स्ट्रक्चर्स आहेत त्या शक्यतो हवा आणि उजेड आत येईल, सो स्वच्छ राहील आणि आरोग्यदायी राहील अशा दृष्टीने त्यांनी ती बांधलेली आहेत स्ट्रक्चर. सो याला भिंती नाहीत कारण हवा फिरती राहायला पाहिजे, कारण भाजी कुजते, कुजली भाजी की हवा दूषित झाली आणि त्याच्यामुळे रोगराई पसरली. मंडई इथे शिफ्ट करण्याचं मुख्य कारण ते आहे की तिथे रोगराई पसरेल, कारण कुजलेली भाजी, येणारा वास, त्यातनं माशा, हे सगळं जे आहे ते आरोग्यासाठी हेल्थ या कारणाने हे स्ट्रक्चर असं बांधलेलं आहे की ज्याच्यात हवा खेळती राहील. सो याला भिंती नाही. आता भिंती नाहीत त्याचं स्ट्रक्चर आणि छप्पर कसं बांधलेलं आहे, तर परत त्या काळाचा विचार केला तर आपण औद्योगिक क्रांती झाली म्हणतो युरोपमध्ये. औद्योगिक क्रांती झाली म्हणजे काय झालं, आर्किटेक्चरच्या दृष्टीने काय झालं तर इंडस्ट्रीमध्ये बिल्डिंगचे वेगवेगळे भाग मॅन्युफॅक्चर करायला लागले. आपल्या इथे अजून होत नाही पण हे त्या काळात युरोपमध्ये व्हायला लागलं की फॉर एक्झाम्पल खिडकी आहे. सो खिडकी हा प्रॉडक्ट म्हणून तयार करणं आणि विकणं, किंवा आपल्याकडे किंवा युरोपमध्ये सुद्धा तेव्हापर्यंत जी कौलं होती वरची ती हाताने करायचं, हाताने थापलेली कौलं किंवा नळीची कौलं जी हातानेच केलेली असतात ती आपल्याकडे आच्छादली जायची वरती. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर पहिल्यांदा फॅक्टरीत कौलं तयार करायला लागले, स्टँडर्ड साईज, त्याचं स्टँडर्ड इंटरलॉकिंग, स्टँडर्ड युनिफॉर्मली भाजलेली. सो हे स्टँडर्डायझेशन, हाताचं कौल कधी मोठं होतं कधी छोटं होतं, एखादं आखूड होतं, कुठलं लांब होतं कुठलं रुंद होतं, हे स्टँडर्डायझेशन करून इंडस्ट्रीतनं मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट यायला लागला. फरशीची टाईल ही आपण दगड वापरत होतो आणि हाताने घडवून दगड वापरत होतो मोठ्या मोठ्या इमारती, नाही तर सारवतच होतो. पण स्टँडर्ड साईजची टाईल मॅन्युफॅक्चर करून ती बसवणं हे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मध्ये पहिल्यांदा व्हायला लागलं. सो हे बिल्डिंग प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणू हे पहिल्यांदा या काळात आपल्याकडे रादर युरोपमध्ये यायला लागले आणि मोठ्या मोठ्या इमारतींसाठी ते आपल्याकडे आपण इम्पोर्ट करायला लागलो. आता इम्पोर्टची हौस फक्त सरकारला असते का, सरकारला तर असणार कारण त्यांचा उलाढाल होती, ते तिकडे पैसे पाठवायचे, माल मागवायचा. पण आपल्या इथल्या त्या काळातल्या श्रीमंत लोकांची घरं पाहिली आपण तर आपल्याला हे सगळे इम्पोर्टेड प्रॉडक्ट्स बघायला मिळतात. म्हणजे इथे जर का आपण पहिल्या मजल्यावर गेलो, मला जाता येईल का माहित नाही, आपण बघू जाता आलं तर, पण तिथे फ्लोरिंग टाईल्स आहेत वेगवेगळ्या रंगाच्या पॅटर्न्स मधल्या, जे डिझाईन आहेत, जॉमेट्रिकल डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या रंगात केलेली. आता ह्या टाईल्स कुठनं आल्या तर ह्या इंग्लंड मधनं आल्या. सो ह्या टाईल्स इम्पोर्टेड आहेत. म्हणजे तिथे तुम्हाला एक प्लाक दिसते त्या टाईल मध्ये लावलेली की जिंजर का काहीतरी नावाची कंपनी आहे मुंबईतली, ज्या ते इम्पोर्ट करायचे त्यांनी डोनेट केलेल्या आहेत त्या टाईल्स असं तिथे लिहिलेलं आहे. सो ह्या इंग्लंड मधनं आलेल्या टाईल्स आहेत. त्याची जी कौले आहेत आपल्याला मंगलोरी कौलांसारखी ती दिसतात पण ती ऍक्च्युली मंगलोरी कौलं नाहीत, ही फ्रान्स मधल्या मार्से शहरातून आलेली कौलं आहे. इम्पोर्टेड बिल्डिंग आहे आपली. त्याच्या आतले जे खांब आहेत कॉलम्स हे कास्ट आयर्नचे म्हणजे उंची लोखंडाने केलेले कॉलम्स आणि त्यालाही वरती त्या अकॅन्थस पानांचं मी म्हणलं तसं असं कॅपिटल आहे, त्याच्याबद्दल बोलतो थोडं मी. पण हे सुद्धा इंग्लंड मधनं इम्पोर्ट केलेले आले. सो इतके इम्पोर्टेड ही बिल्डिंग आहे. सो बांधली आपल्या इथे पण अनेक गोष्टी ह्या बाहेरनं इथे आलेल्या आहेत त्याच्या. तसंच वरचं जे छप्पर आहे याचं सगळ्यात उंच टॉवरचं हे पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि हे डिझाईन तेव्हा आपल्या इथे नवीन इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाली होती 2,
पहिलं कॉलेज निघालं रुडकीला. सो इंजिनिअरिंग कॉलेज पहिलं निघालं आणि त्यांनी भारतासाठी किंवा इथल्या कन्स्ट्रक्शन पद्धतीला काय लक्षात घेऊन आपल्या इथे अनेक डिझाईन्स तयार केली की असं बांधता येतं, असं बांधता येतं, त्याला ट्रीट असे त्यांनी मोठे मोठे खंड प्रसिद्ध केले, ज्याच्यात परत अनेक डिझाईन्स आहेत, स्ट्रक्चरल डिझाईन्स आहेत, एस्टिमेट्स आहेत, रेट्स आहेत, सगळं आहे. तर युजली छपराला कैची असते खालनं, म्हणजे असा आयदर त्रिकोण असतो, या भिंतीवरनं त्या भिंतीवर सपोर्ट आणि मग वरती त्याचं टोक, आणि असं सगळं ऑक्टागोनल छप्पर असेल तर ते ऍक्च्युअली 8 इकडून तिकडे गेलेल्या कैच्या पाहिजे. तसं हे छप्पर नाहीये. परत आपण गेलो तर आपल्याला बघता येईल, पण हे छप्पर डेफिनेटली बघण्यासारखं आहे वरचं, की त्या छपराला भिंतीतनं ब्रॅकेट म्हणतो आपण ज्याला, की जी फक्त बाहेर निघते 4 फूट, पलीकडे पोचत नाही. सो अशा प्रत्येक कोपऱ्यातनं त्याला ब्रॅकेट काढलेले आहेत आणि त्या ब्रॅकेटवर पूर्ण छप्पर आहे. सो असा इकडून तिकडे जाणारा एकही बीम त्या छपराला आपल्याला दिसत नाही. त्या छप्पर अतिशय सुंदर दिसतं खाली, म्हणजे त्याच्या खाली उभं राहिलं, त्याच्या खाली हॉल आहे, वुडन फ्लोरिंग असलेला हॉल आहे, अतिशय सुंदर छप्पर ते आपल्याला दिसतं. आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे छपराची, म्हणजे आडवा बीम न घालता कुठेही फक्त ब्रॅकेट्सवर तोललेलं ते छप्पर आहे. मला माहित नाही, मोहिते साहेब सांगतील वर जाता येईल का नाही, वर जाता आलं तर बघू आपण. वरती हॉल आहे, तिथे पूर्वी म्युझियम होतं, इंडस्ट्रियल म्युझियम होतं. मी म्हटलं तसं हा इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचा काय, नवीन नवीन आपल्याकडे पण मशिनरी यायला लागली होती आणि तो डिस्प्ले इथे होता इंडस्ट्रियल म्युझियमचा. या इमारतीचं नाव आहे लॉर्ड रे मार्केट. लॉर्ड रे हा तेव्हाचा जस्ट अपॉइंट होऊन आलेला गव्हर्नर होता, आणि आता पण जशी पद्धत आहे शक्यतो चीफ मिनिस्टरचं किंवा पॉलिटिकल पार्टीच्या लिडरचं नाव देऊन टाकतो आपण, तसं नवीन गव्हर्नराला त्याचं नाव देऊन टाकलं. सो लॉर्ड रे मार्केट आणि लॉर्ड रे म्युझियम असे दोन्ही इथेच होते वरती. मधल्या भागात फर्स्ट फ्लोअरला खोल्या आहेत. तिथे काही वर्षांनी, म्हणजे बिल्डिंग बांधल्यावर काही वर्षांनी पुणे महापालिकेचं ऑफिस पूर्वी रास्तापेठेत होतं, ते तिथून हलवून इथे आलं. सो महापालिकेची ऑफिसेस पण इथे होती, म्हणजे जशी मल्टीपर्पज बिल्डिंग होती ती भाजी मार्केट खाली, मग वरती ऑफिसेस आणि सगळ्यात वरती म्युझियम. अशी छान काय मॉल मध्ये असतात हल्ली असं वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे थिएटर पण असतं, शॉपिंग पण असतं. कॉर्पोरेशनचे ऑफिसेस नसतात अजून, पण मल्टीपर्पज अशी ही बिल्डिंग आहे बांधलेली. नंतर रे म्युझियम घोले रोडला शिफ्ट झालं. महात्मा फुले म्युझियम याच नावाने शिफ्ट झालं. ते घोले रोडला तुम्ही गेला असाल तर महात्मा फुले म्युझियम आहे, ते इंडस्ट्रियल म्युझियमच आहे. सो ते इथनं शिफ्ट झालं. हॉल आत्ता मोकळा आहे, सो तिथे काही नाहीये. ऑफिसेस सुद्धा आता कॉर्पोरेशनची नाही आहेत मला वाटतं, आहेत, मंडईचं ऑफिस आहे. सो ती ऑफिसेस इथे आहेत अजून. मी खांबांबद्दल सांगत होतो. सो हे जे खांब आले आहेत इंग्लंडहून इम्पोर्ट होऊन, हे कास्ट आयर्नचे खांब आहेत. आता कास्ट आयर्न म्हणजे काय, तर ओती लोखंड. ओती लोखंड अतिशय स्ट्रॉंग असतं आणि व्हायब्रेशनसाठी अतिशय चांगलं असतं. त्याला कोणीतरी ठोकलं, धडकलं, त्याच्या कपच्या उडल्या असं कधी होत नाही. म्हणजे मंडे हा रफ यूज आहे, हे लक्षात घ्या. तिथे सामान येणारे, सामान जाणारे, हजारो लोक येणारे. सो आता आपण बघतो पार्किंग मध्ये आपल्या गाड्या धडकून धडकून कॉलमचे सगळे आपण टवके उडवतो आजूबाजूचे, पण तसं याच्यात काही झालेलं नाहीये, कारण हे अतिशय स्ट्रॉंग मटेरियल आहे. वरती त्याच्या मी म्हणलं तसं त्या अकॅन्थस लीव्हचं कॉरिंथियन स्टाईलचं कॅपिटल आहे. म्हणजे मी मुद्दाम हे काय हे सांगतोय, टर्म्स करण्या कुठेतरी ऐकलेले असतात आपण. कॉरिंथियन टाईपचं कॅपिटल म्हणजे काय, की खांब जिथे संपतो आणि वरती त्याचा बीम बसतो, तर खांब तो मोठा करायला लागतो. ते मोठं करतो ज्या भागाला त्याला कॅपिटल म्हणतात, म्हणजे थोडक्यात डोकं खांबाचं. हे वेगवेगळ्या डिझाईन्सनी करता येतं. कॉरिंथियन ही परत रोमन शैलीतला काय डिझाईन आहे की ती अकॅन्थसची पानांचा असा गुच्छ असल्यासारखा ते कॅपिटल करायचं, त्याला कॉरिंथियन कॅपिटल म्हणतात. सो ती कॉरिंथियन कॅपिटल्स आपल्याला आत बघायला मिळते.
याच्या टॉवरच्या ज्या खिडक्या आहेत तर त्याला इथनं दिसत नाहीत, पण मी नंतर फिरताना दाखवतो. त्याला लॅन्सेट विंडो असं म्हणतात. परत ही गॉथिक शैलीची ही टिपिकल काय काय फीचर्स आहेत. लॅन्सेट म्हणजे काय, तर तुम्ही जर का मोठी बंदूक पाहिली असेल, लांबच्या लांब जी बंदूक असायची पूर्वी रायफल, त्याला पुढे एक संगीत म्हणतात मला वाटतं त्याला हिंदीमध्ये, त्याला एक पुढे टोक असायचं आणि असं ते निमुळत होऊन त्या संगीतीने पण मारता यायचं, म्हणजे भाल्यासारखीच वापरायचे ते. सो असं जे त्रिकोणी टोक असतं त्याला लॅन्सेट म्हणतात. तर त्या त्रिकोणी टोकासारखी जी खिडकी जाऊन संपते त्याला लॅन्सेट विंडो असं म्हणतात. त्याच्या वरच्या टॉवरला त्या लॅन्सेट विंडोज आहेत. सो त्या पण आपण बघू. आणि युजली प्रत्येक खिडकीचा जी कमान असते, म्हणजे एक खिडकी अशी आपल्याला दिसते पण त्याच्यात ऍक्च्युली 2 लॅन्सेट विंडोज असतात, असं त्याचं डिझाईन आहे. आणि त्या 2 त्या शेवटच्या टोकांच्या मध्ये गोल परत खिडकी असते, त्याला ऑक्युलस असं म्हणतात, म्हणजे डोळा. ऑक्युलस म्हणजे डोळा. सो एक ऑक्युलसची गोल खिडकी पण तिथे आपल्याला दिसते. सो या फिरताना आपण बघू, इथे पण असे ते 2 डोळ्यासारखे ऑक्युलस आहेत या कमानीला पण मागे. आणि इथेच ऍक्च्युली बसल्या बसल्या त्या कॉरिंथियन कॅपिटल पण दिसतं. ह्या दगडी खांबाला जे वरती पानांचं डिझाईन आहे त्याला कॉरिंथियन कॅपिटल असं म्हणायचं. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट मंडईची म्हणजे मंडईत त्या काळी पहिल्यांदा असं म्हणू आपण की नळ आला, म्हणजे वॉटर सप्लाय आलं मंडईत. सो नळाचं पाणी खडकवासल्याचं तेव्हा फीट म्हणून, लेक फीट म्हणून त्याला नाव होतं, तेव्हा खडकवासला नव्हतं. मग खडकवासल्याचं धरण बांधून झालं होतं तेव्हा. आणि हा मुठाचा कुठला राईट बँक लेफ्ट बँक काय म्हणतात तो कॅनॉल झालेला होता. आणि पर्वतीच्याच इथे पाणी आत घ्यायचं शहरासाठी. आणि तिथून लोखंडी पाईपलाईन्सनी शहरात पाणी काही काही ठिकाणी दिलेले होते नळ. तो त्यातला एक मुख्य मोठा नळ हा मंडईसाठी मंडईत आणलेला होता. सो वॉटर सप्लाय असलेलं हे मार्केट आहे पहिलं. म्हणजे शिवाजी मार्केट याच्या आधीच आहे, पण त्यालाही वॉटर सप्लाय मंडईत जेव्हा आला तेव्हाच आला. सो सोयीच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे म्हणतो मार्केटला पाहिजे ते इथे वॉटर सप्लाय आला पहिल्यांदा. पूर्वी म्हटलं तसं तिकडे नंतर पाणी मारायला गाड्या यायच्या शनिवारवाड्या समोरच्या मंडईत. नंतर मंडईत गॅसचे दिवे होते अनेक वर्ष. सो इलेक्ट्रिसिटी जेव्हा नव्हती तेव्हा गॅसच्या दिव्याचा पुरवठा, सेंट्रलाइज्ड गॅसच्या दिव्याचा पुरवठा होता आणि मंडई पूर्ण लाइटेड होती. सो असा अद्ययावत मार्केट त्या वेळेचं म्हणलं तसं ही मंडई मिळाली आपल्याला. आता थोडस म्हणजे आता फिरताना आपण काही काही तुम्हाला दाखवीन गोष्टी. गाळे सुद्धा आहेत, खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. की गाळ्याचा विचार कसा केलाय तर हे उंचावरचे गाळे आहेत. आता उंचावरचे गाळे का, तर तिथलं मार्केट हे दररोज उठायचं, म्हणजे सगळा गाशा गुंडाळून घरी दुकानदार पण हे परमनंट मार्केट आहे, असं करायची जरूर नाहीये ना. तुम्हाला स्टोरेज मिळालं पाहिजे. तर त्याच्या खाली प्लॅटफॉर्मच्या खाली स्टोरेज आहे. सो तुमचं सगळं विकून झालं की दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या पाट्या बिट्या सगळं काय तराजू हे सगळं सामान तुम्हाला आत टाकून लॉक करून जाता आलं पाहिजे. ही त्यातली आयडिया आहे की तिथेच स्टोरेज आहे त्याचं. आणि प्लॅटफॉर्मवर बसल्यामुळे हे जे खाली वाकून सगळा व्यवहार करायला लागतो जमिनीवर, ज्याच्यात परत हेल्थचं कन्सिडरेशन आहे की धूळ उडते, प्रत्येक जण चालताना त्याची घाण येते. सो हे सगळं न होण्यासाठी वरच्या भागात सगळा माल असावा, ही पण त्यातली आयडिया आहे. सो मंडईचे गाळे ओरिजिनली असल्यापासून हे सगळे वरतीच आहे. ते ओरिजिनल डिझाईन आहे त्यांचं. जुने काही गाळे आहेत ते दिसतात आपल्याला. अजून एक सोय अशी केलेली आहे की ह्या प्रत्येक काय आर्म म्हणू आपण त्याचे 8 त्याला आर्म्स आहेत. ऑक्टागोनल टॉवर आहे, अष्टकोनी टॉवर आहे आणि प्रत्येक साईडला त्याचा तो आर्म आहे. त्याच्यामध्ये बैलगाड्या आणण्याची सोय आहे. म्हणजे माल उतरवायला परत बाहेर घाण न करता माल उतरवायला तिथे त्या जागा आहेत प्रत्येक आमच्या इथे की जिथे भाजीपाला उतरवून घेता येतो.
आणि भाजीपाला हा दररोज येत असतो, त्याच्यामुळे तो बाहेर आहे. आज 4 दुकानं आहेत आतल्या टॉवरच्या खाली जिथे धान्य विकतात. सो धान्य हे दररोजच्या दररोज येत नाही. सो ते आतल्या बाजूला आहे, ती खराब न होणारी वस्तू आहे. म्हणजे खराब झालेला भाजीपाला हा बाहेरच्या बाहेर काढून टाकायला पाहिजे. धान्याची दुकानं ही आत चालतात कारण ती टिकणारी वस्तू आहे. सो हा पण त्याचा विचार केलेला आहे. स्ट्रक्चरच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी कदाचित नाही, मला वाटतं सांगितलं, या जमिनीवर पूर्वी बाग होती. म्हणजे चांगली जमीन आहे. सांगायचा उद्देश काय की ही चांगली जमीन आहे. बाग होती इथे. खासगीवाले म्हणून सरदार होते, त्यांची ही बाग होती. चकले बाग असं त्याचं नाव होतं. नंतर दुसऱ्या बाजीरावाच्या वेळात त्यांचं आणि बाजीरावाचं काहीतरी बिनसलं, त्याच्यामुळे ती बाजीरावाने त्यांची बाग काढून घेतली आणि जोशी म्हणून एखाद्या देऊन टाकली. नात्यात होते त्यांच्या, जोशींना देऊन टाकली बाग. ते खरंच होते. मग जोशींनी तिथे वखार टाकली. जोशी पण भारीच आहे, बागेत वखार टाकली. तर इथे वखार होती. मग त्याच्यानंतर वखार झाल्यानंतर जोशींचं पण काय मला वाटतं बरंच आले ना, मग त्यांनी ती अशीच कोणाला तरी दिली जागा. आणि मग इथे आळूची खाचरं होती. इथे आळू उगवायचे. आणि मग आळू उगवल्यामुळे ऑब्व्हियसली आळू मण्यावर उगवतो आणि त्याच्यामुळे डास व्हायला लागले, प्रॉब्लेम व्हायला लागला. त्याच्यामुळे कंप्लेंट जायला लागल्या कॉर्पोरेशनला. आणि मग कॉर्पोरेशननी एनिवे मोकळी जागा आहे, मार्केट हलवायचं म्हणून यातली 8 एकर जागा विकत घेतली. सो सांगायचा मुद्दा हा की ही चांगली जमीन आहे. म्हणजे हा खडकाळ माळ नाही. म्हणजे खाली थोडे आपण खडकमाळ मध्ये गेल्यावर खडकाळ एरिया आहे, पण ही चांगली जमीन आहे. चांगली जमीन आहे ही इमारतीसाठी चांगली नसते. कारण चांगल्या जमिनीत म्हणजे मातीत इमारत खचते. ते आपल्यालाही माहिती आहे. क्रॅक येतात, इमारत एका बाजूला खचायला लागते, पाणी यायला लागतं वरती. हे कुठलेही प्रॉब्लेम आपल्याला मंडईत दिसत नाही की मंडई एका बाजूने खचली आहे, कारण काळी माती आहे ना, खचायला पाहिजे. किंवा इतकी मोठी इमारत आहे. भूकंप झाला, पुण्यात पण झाला जेव्हा कोयनेचा मोठा भूकंप झाला, किंवा आता सुद्धा किल्लारीच्या वेळी सुद्धा पुण्याला कडे बसले. जुन्या बिल्डिंग्सला इस्पेशली पटकन डॅमेज होतं. मंडईला अर्थक्वेक डॅमेज झालेलं नाही. सो हे का आहे तर त्याच्या डिझाईन मध्ये याचं उत्तर आहे की एवढी मोठी बिल्डिंग जरी आपल्याला दिसली तरी हे बिल्डिंग ऍक्च्युली 9 तुकड्यांमध्ये असा विचार केला आपण. आतनं बघूया की मधला टॉवर ही एक बिल्डिंग आहे. हे 8 जे आर्म्स आहेत हे इंडिपेंडेंट आहेत. ते ना एकमेकाला चिकटलेत ना मधल्या टॉवरला चिकटले. सो अर्थक्वेक मध्ये ती एक बिल्डिंग म्हणून हलत नाही. ते 8 वेगवेगळ्या बिल्डिंग म्हणून हलतात. आणि त्याच्यामुळे एक हल्ली जास्ती म्हणून दुसरीकडे क्रॅक आला असं होत नाही. सेम खचण्याच्या बाबतीत की एखादी भिंत जरी खचली असेल तरी ती संपूर्ण बिल्डिंगला धरून खचत नाही. खचली नाहीये कारण त्याचा पाया पण चांगला आहे. पण असं ते आयसोलेटेड डिझाईन आहे. म्हणजे 9 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये ही मंडई बांधलेली आहे. सो मी म्हटलं तसं की त्यावेळेच्या काळाचा विचार करून ही खूप सॉफिस्टिकेटेड, म्हणजे फिनिक्स मॉल म्हणू आपण आत्ताच म्हणू आपण त्याला, या प्रकारची आपल्याला ही बिल्डिंग मिळालेली आहे. आता शेवटचा भाग म्हणजे ही बिल्डिंग मिळाली आपल्याला 150 वर्षापूर्वी मिळाली. आता आपण जसं काय ते काळ गेला की त्याची किंमत पण कमी होते. आता तुम्ही म्हणलं तर मग गृहीत धरतो मी काय एवढं मंडई जुनीच करे, याचं काय करायचं, काढून टाकू. पण असं म्हणणारे लोक असतील 8 एकर जागा आहे गावात, काय किंमत आहे आज जागेची, याचं काय करायला पाहिजे. तर म्हणजे जतन संवर्धन आपण ज्याला म्हणतो हे कशा प्रकारे बघायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो की जतन संवर्धन म्हणजे फक्त इमारत टिकवली पाहिजे का, तर नाही. मंडई त्याच्या पलीकडे आहे इमारत. म्हणजे आज तुम्ही मंडई ओळखता कशी, तर तो टॉवर आहे, त्याचे दिसणारे आर्म्स आहेत. म्हणजे आपण जर का फार शनिवारवाड्यापासून पाहिलं तर आपल्याला मंडई दिसते, त्याला एक स्कायलाईन आहे. म्हणलं तसं पुण्याची इमेज आहे मंडई. तर ही इमेज जर का आपण ठेवली नाही त्याची,
प्रपोजल होतं, म्हणजे आपले मोहिते साहेब सांगतील आपल्याला की मागे प्रपोजल होतं की मागच्या मंडईवर 10 मजली टॉवर बांधायचा, त्याला पण उतरतं छप्पर करायचं आणि काय मॅचिंग करायचं, कमर्शियल ब्लॉक बांधायचा. हे नाही व्हायला पाहिजे, कारण ह्या बिल्डिंगला जरी तुम्ही हात लावत नसाल तरी त्याची इमेजेस घालवत आहे. त्याच्या मागे 10 मजली टॉवर आला तर त्या मंडईची किंमत काय राहील, त्याची इमेज काय राहील, त्याची आपण जी त्याला आयडेंटिटी जोडलेली आहे ती काय राहील. त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. मंडईचा प्लॅन ऍक्च्युली जर का आपण ओरिजिनल पाहिला तर तो पूर्ण झालेला नाहीये. मंडईच्या चारही बाजूनी, चारही कोपऱ्यात दुकानं प्लॅन्ड होती. आता इथे पूर्वी आत्ताराळी होती, पण ती आता गेली, आता ती मागे त्याचं पुनर्वसन झालंय. पण अशी चारही कोपऱ्यात अँगल्स मध्ये त्याला दुकानं प्रपोज होती. सो हा पूर्ण एरिया, हा एरिया डेव्हलपमेंट प्लॅन केलेला होता तेव्हा सुद्धा. सो मंडईकडे बघताना सुद्धा एरिया डेव्हलपमेंट या दृष्टीने बघायला पाहिजे की आजच्या काळात ह्या एरियासाठी आपल्याला काय पाहिजे, फक्त इमारतीसाठी नाही. आणि आजच्या काळात भाजी मंडई कदाचित इतकी रेलेव्हंट पण राहिली नसेल. ही सगळेजण काय आता मंडईवर डिपेंडंट नाही भाजीला. तर ह्या मंडईचा आपण दुसरा कशासाठी उपयोग करू शकतो. मी म्हटलं तसं सांस्कृतिक महत्व खूप आहे मंडईला. सांस्कृतिक गोष्टींसाठी मंडईचा वापर करता येतो का, किंवा आता काय हे मेट्रो आली आहे, यामध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, ही मोठी इमारत आहे, मोठ्या मोठ्या जागा, हॉल्सच आहेत ते ऍक्च्युली 8. ह्याचा आपण दुसऱ्या प्रकारे कसा विचार करू शकतो. अनेक मार्केट्स आपल्याला युरोपमध्ये बघायला मिळतात की ज्या नुसती मार्केट्स न राहता त्याच्या अनेक रियूज, ज्याला आपण म्हणतो अडॅप्टिव्ह रियूज म्हणतो, असे केलेले दिसतात. जिथे म्युझियम्स असतात, कॅफेज असतात, काय आर्ट गॅलरीज आहेत. इथे पण आर्ट मंडई होते दरवर्षी एकदा, 1 वर्षातनं एकदा. तेव्हा सगळे काय आर्टिस्ट त्यांचं आर्टवर्क विकतात. ह्या प्रकारचा वेगवेगळा विचार आपण करू शकतो का, आणि फक्त इमारतीचा नाही तर संपूर्ण एरियाचा हा सकल काय डेव्हलपमेंट या दृष्टीने आपण विचार करू शकतो का. हा आपण काय असा विचार केला तर त्या मंडईचा ऍक्च्युली जे हेरिटेज मूल्य आहे हे खऱ्या अर्थाने जपलं असं म्हणता येईल. फक्त इमारत ठेवायची म्हणजे कसं होतं की छान, मला कायम उदाहरण द्यावं असं वाटतं की राजाचा दरबार आहे, आपल्याला राजा ठेवायचा आहे, दरबारी गेले तरी चालते, फक्त राजा ठेवा. मग त्या राजाला काही अर्थ आहे का. दरबार आहे, दरबारी आहे तर राजा आहे. सो तसं आहे ना, हा राजा आहे, त्याच्या आजूबाजूचं जर का नष्ट केलं तर त्या राजाला काहीच अर्थ नाही. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करता येईल का, याच्यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे. म्हणजे काय आता त्यांनी करून टाकलं असं नाही झालं पाहिजे, कारण हा आपला वारसा आहे, हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. मी म्हणलं तसं की मंडई ते आपण पणजोबा म्हणले आपले, तर त्याचीही गोष्ट आहे. पणजोबांच्या काळी ते एक वैभवशाली त्यांनी आयुष्य जगलेलं आहे. त्यांना पुढे त्यांचं पुढचं आयुष्य त्याच सन्मानाने जगता कसं येईल याची खात्री आपण केली पाहिजे. सो एवढं बोलून मला वाटतं इथे आपण हे थांबवूया. आपल्याला तो मध्ये लाईट नाही तर इथपासून आत लाईट जाणार, तसा अंधार आहे पण तरी जास्तीत जास्त लाईट कसा पोचवायचा याच्यासाठी ती सोय केलेली आहे. या छपरांना पण इथे लाईट्स आहेत आणि ह्या बाजूला ऑब्विसली ते गोळे आहेत. आता हे बंद केलंय, पण हे आधीच्या याच्या डिझाईन मध्ये बंद नव्हतं. इथे अर्ध्या उंचीपर्यंत ऍक्च्युली ओपनिंग होते, खिडक्या होत्या. म्हणजे तो जो कॉरिंथियन कॅपिटल दिसतोय ना, तिथे असा त्याच्या खाली एक गोल खांब होता. तो खांब सुट्टा होता. आता ते भिंत वरून बंद केलंय, त्याच्यामुळे प्रकाश कमी झाला त्याचा. पण हे नाहीतर सगळ्या बाजूनी त्याला खिडक्या आणि वारं आणि लाईट मॅक्सिमम येण्यासाठी त्याची सोय केलेली आहे. थोड्या वेळाने फोन करतो, कार्यक्रमात आहे. गाळे आता इथले हे जुने नाहीयेत, पण हा ते जे गाळे आहेत ना, हे जुन्या डिझाईनचे गाळे आहेत. की त्याला दार आहे खाली बघा, आहे काय. आपण हे नवीन केले.